पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। अंबादेवी तुझ्या पायी दैव जागल, माझ दैव जागल, दुःख सार गेल आता माझ्या मागल, कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात, खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात, रोज रोज भक्तीच वेड लागल, आई वेड लागल, दुःख सार गेल आता माझ्या मागल, भक्त तुझ नाव घेती आगळा हा सोहळा, नित्य नियमाने रोज करीता ती पूजा, चरणावर माते तुझ्या चित्त वाहिल, आई चित्त वाहिल, दुःख सार गेल आता माझ्या मागल, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्तनाथ ती, उदो उदो भक्तनाथ ती, गोंधळा येईवो जगदंबे, एक तत्वी ईश्वर नाम, तया म्हणती आत्माराम, व्यापियले मांदियाळी ग्राम, जगत कल्याणा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाणी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवनवना माझी, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाणी। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर त्या महान साधूची आहेत की ज्यानं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या षडविकारावरती विजय प्राप्त करावा। भक्तीची पताका खांद्यावरती घेऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करणारे जगद्गुरु तुकोबार आहे। आणि तुकोबारांच्या मुखातून निघालेले वेद, नवे नवे अभंग, त्यातील धन मिळवल्यानंतर ते कसं खर्ची करावे आणि खर्च केल्यानंतर त्यातून काय विनियोग आपल्याला करता येईल याचं सविस्तर चिंतन करणारा, नवे नवे जीवनात विचाराची परतफेड, जीवनाला शांती पाहिजे असेल त्याकरता श्रद्धा कशी ठेवावी असं विश्लेषण करणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय। पण भूमीवरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित ठरेल। आज या भाबड परिवारातील एक आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न पूर्ण होतंय। गृहप्रवेश व वास्तुशांती निमित्त आपण गोड प्रवचनाचं आयोजन केलंय। प्राचार्य डॉक्टर PR भाबड साहेब असतील, प्रोफेसर डॉक्टर पौर्णिमा बोडके भाबड आणि संपूर्ण परिवार असेल, त्यांची स्वप्नपूर्ती म्हणून गोड वास्तूचं त्यांनी उभारणी केलेली आहे। आणि त्या निमित्तानं भगवंताचं नामचिंतन घडावं म्हणून गोड प्रवचनाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। कारण भगवंताचं नामस्मरण फार सोपं आहे। महाराज तर म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे। सज्जनो, जन्मांतरीचं पाप घालवण्याचं काम जर नामस्मरण करत असेल,
मग ही नवी वास्तू उभारली आहे. मग या वास्तूमध्ये गृहप्रवेश करत असताना या देहाला शांती लाभावी, समाधान भेटावं, नवे नवे सुख भेटावं, याकरता आज आपल्याला भगवंताचं नामचिंतनानं जेवढे काही दोष आहेत ते नाहीसे करायचे. रामकृष्ण नाम सर्व दोष रामकृष्ण रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. जड जीवा जड जीवा कारण हरी एक, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सज्जनाओ, भगवंताचं नामचिंतन घडलं की सगळे पाप नाहीसे होतात म्हणून गोड प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे. आणि प्रवचन आज संगीत प्रवचन होत आहे. आणि संगीत प्रवचनाकरता ज्या गंधर्वांची साथ आहे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा तुम्ही. त्यामध्ये महाराष्ट्रभर ज्यांच्या गायनानं नाव केलेलं आहे, कमी कालावधीमध्ये फार गरुड झेप घेणारे आमचे परमार्थिक स्नेही मित्र, ज्यांचा परमार्थ आमचा सोबत चाललाय, आमचे शरद महाराज दिघे असतील, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. हार्मोनियमची साथ करणारे आमचे छोटे बंधू अक्षय महाराजगिरी, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि मृदंग क्षेत्रातील एक अग्रतेचं नाव, आता महाराष्ट्रामध्ये जे काही टॉप 10चे मृदंगाचार्य आहेत त्यात आमच्या दीपक दादाचं नाव घेतलं जातं. दीपक दादांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमच्या सचिन दादांची, प्रवीण दादांची गोड साऊंड व्यवस्था. तुम्ही सगळे प्रवचन ऐकण्याकरता आलेले, जास्त वेळ घेणार नाही, थोड्या वेळ भगवंताचं नामचिंतन करायचंय. पण जेवढं नामचिंतन तुम्ही श्रवण करणारे, माऊली सांगतात बरं 9व्या अध्यायाच्या प्रारंभी कसं नामचिंतन श्रवण करायचं. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. सावध रीतीनं भगवंताचं नामचिंतन करूया. सज्जना हो, आज या परिवाराची स्वप्नपूर्ती होते. नवी नवी वास्तुशांती आज आपण इथे संपन्न करतोय. वास्तुशांती, ही वास्तुशांती का करावी लागते त्याचा फार मोठा कथा भाग आहे. ज्यावेळेस भगवान शिवजी यांचं अंधकासूर नावाशी दैत्याशी युद्ध चालू होतं, फार उन्मत्त झालेला हा दैत्य अंधकासूर, आणि भगवान शिवजींचं युद्ध चालू. आता भगवान शिवजींनी बऱ्याच दिवस युद्ध केल्यानंतर अंधकासुराला मारलं. पण भगवान शिवजींना युद्ध करताना आलेला घाम, आणि त्या घाम जमिनीवरती पडला, आणि त्या घामातून एक वस्तू निर्माण झाली, जीव निर्माण झालं. सज्जनाव, तो जीव इतका बलाढ्य होता की जन्माला आल्यापासून त्याला फक्त खायचंच माहिती होतं. त्यांना जन्म झाल्यापासून अंधकासुराचं शरीर पडलेलं होतं, ते खाऊन घेतलं. जे दिसेल ते खायला लागला. खाता खाता तर ते शरीरही मोठं होऊ लागलं. पण भगवान शिवजींनी विचार केला, हा जीव नेमकी निर्माण कसा झाला पाहिलं पाहिजे. तर ब्रह्मदेवानं सांगितलं, तुमच्या घामापासून हा जीव उत्पन्न झालाय. अरे पण तो बोलतही नाही, भूत आहे की काय आहे कळतही नाही. 61 देवांना यावं लागलं, 61 देवांची शक्ती लागली. त्यावेळेस त्या देवाला असं उलट केलं. आता ज्यावेळेस ब्राह्मणगुरुची शांती करतात त्यावेळेस ती जी वास्तू, जो फोटो असतो, वास्तूची जी आकृती असते ना, ती पालत्या स्वरूपाची असते. देवांनी शक्ती लावली 61 देवांनी, त्या देवाला असं उलट केलं. त्यावेळेस ते बोलायला लागलं. भगवान शिवजींनी विचारलं काय पाहिजे, ते म्हणे काहीच नाही, फक्त खायला पाहिजे. खायला पाहिजे, खायचंच माहित होतं, दुसरं काही माहित नाही. पण बाकीच्या देवतांना वाटत हे भूत आहे का काय. पण भगवान शिवजींच्या घामापासून निर्माण झालेला ती वास्तू पुरुष, सज्जनाव, सगळ्या देवांनी आशीर्वाद दिला. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, ऐका, तुमचा जन्म तर झालाय, पण जन्म झाल्यानंतर तुम्हाला फक्त खायचं माहिती आहे, दुसरं काही माहित नाही. तुम्हाला एक सांगतो की या सृष्टी, या पृथ्वी तलावरती, या सृष्टीमध्ये
जो कोणी नवीन वास्तू बांधेल, नवीन वास्तू बांधत असताना अगोदर तुमची पूजा केली जाईल आणि विविध प्रकारचे नैवेद्य तुम्हाला दिले जातील. त्या नैवेद्यातून तुम्ही तृप्तता घ्यायची. आणि मग त्यानं विचारलं त्या वास्तू पुरुषानं, नैवेद्य सेवन केल्यानंतर काय करायचं? तर सज्जन ब्रह्मदेवानं सांगितलं, तुमची पूजा यथोचित पार पडल्यानंतर, ब्राह्मण गुरुजींचे मंत्र उपदेश झाल्यानंतर तुम्हाला जो नैवेद्य प्राप्त होईल तो नैवेद्य तुम्ही सेवन करायचा. आणि नैवेद्य सेवन केला की त्या घराला सुख आणि शांती द्यायची. ते वास्तुपुरुषानं ठरवलं, हात जोडले ब्रह्माजीला. आणि सज्जन त्या दिवसापासून नवीन वास्तू या मृत्यू लोकावरती निर्माण झाली की ब्राह्मण गुरुजी वास्तुपुरुषाचं पूजन करतात. त्यातून या वास्तूमध्ये जे काही दोष असतात, आता अनेक प्रकारचे दोष असतात, अनेक प्रकारचे दोष सांगितले. माणसाच्या काही मूलभूत गरजा सांगितल्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. आमच्या भगीरथ महाराज सांगतात ना, ते अन्न, वस्त्र, निवारा, त्याबरोबर आता मोबाईलचं चार्जर एक ठेवा. का फार गरजेचं झालंय मोबाईलचं चार्जर. जर चार्जिंगच नसेल तर आपल्याला दिवस कटेल का? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. अन्न आपल्याला गरजेचं आहे, वस्त्रही आपल्याला गरजेचं आहे आणि निवारा सुद्धा आपल्याला गरजेचा आहे. अन्न गरजेचं आहे. आता खाण्याचा फार छंद असतो आपल्याला. दीपक महाराज, ते गोकुळाष्टमीचं कीर्तन होतं माझं ते नाशिकला. आता ते 10 ते 12चं कीर्तन असतं. काही नाही, इतका खाण्याचा छंद असतो दादा, इतका खाण्याचा, लय खाण्याचा छंद शरद महाराज. आता ते 10 ते 12चं कीर्तन उपास असतो. त्या दिवशी एक जण खिचडी खाऊन आलं. किती खिचडी खावं त्यानं, ते माझ्या समोर बसलेलं होतं. असं आता ते 10 ते 12चं कीर्तन म्हटलं की लय विनोद करावे लागतात. विनोद करून कसे तरी 12 वाजवायचे असतात. ते माझ्या समोर बसलं, मी विनोद केला. दीपक महाराज ते हसायला गेलं, गाड्या माझ्या पुढे बसेल. अक्का त्यानं किती साबुदाणा खायला असावं. ते हसायला गेलं तर त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला बा, एवढा साबुदाणा त्यानं खायला होता. अन्न गरजेचं आहे आपल्याला. पण महाराज सांगतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार पाहिजे आपला. युक्त आहार झाला उक्ता. अन्न गरजेचं आहे, पण अन्नात अनेक प्रकारचे दोष असतात. पहिला दोष असतो कर्त्याचा दोष. आता माता माऊली, तुम्ही स्वयंपाक करत असताना तुमच्या हातून अनेक प्रकारचे दोष अन्नात जातात, अनेक प्रकारचे दोष. मग तुम्ही म्हणतात, नवरा काय असं वागत नव्हतं बा पहिला, पण आता एवढं महिना 2 महिन्यात लईच असं वागायला लागलं, सारखा शिव्या देतो, सारखा मारितो. का? तुम्ही स्वयंपाक करताना विसरून गेल्या. आणि स्वयंपाक करताना ते पीठ मळताना तुम्ही देवाचं नामचिंतन नाही घेत. पीठ मळताना तुम्ही सारखं चालू राहत, बाई ते मुळे त्याचं असं, त्या शेजारीनं असं केलं, किरत माझ्या अंगणात लावला. ते पीठ मळता ते डोक्यातले विचार, ते मुखातले शब्द त्या पिठात जातात. आणि कर्त्याचा दोष इतका निर्माण होतो की जे कोणी अन्न खाणारा असतं तिची बुद्धी भ्रष्ट होते. मग काय करायचं महाराज? अन्न बनवताना माता माऊली काय करायचं? पीठ घेतलं की भजन चालू करायचं, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, 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 हरे राम 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 हरे हरे. अन्न बनवत असताना कर्त्याचा दोष निर्माण होत असतो. करणारा फार भाग्यशाली असतो बरं. आता माता माऊली, अन्न बनवण्याचं काम तुमच्याकडे आहे.
तुम्ही घरात असताना सज्जन अन्न बनवता म्हणजे तुम्ही अन्नपूर्ण आहात. स्वामी समर्थ महाराजांचा एक अवतार म्हणजे अन्नपूर्णा आहे आणि तो अवतार तुमचा आहे. म्हणून तुम्ही अन्न बनवत असताना जर आपण भगवंताचं नामचिंतन करून जर अन्न बनवलं तर त्यात पवित्रता प्राप्त होते. जो कोणी खाणार असेल ना, तुम्हाला एक प्रयोग सांगतो. जर तुमच्या घरातला कर्ता पुरुष तर सतत चिडचिड करत असेल, सतत चिडचिड करतोय, वारंवार सारखे भांडणं होत आहेत, तुम्ही एक करायचं, फक्त 11 दिवस एक करून बघा. ज्यावेळेस तुम्ही पीठ मळायला घेता, भाजी बनवायला घेता ना, त्यावेळेस फक्त भगवंताचं नामचिंतन करा, डोक्यात काहीच करू नका. स्वामी समर्थ महाराजांचं नामचिंतन करा, गुरुदेव दत्त महाराजांचं नामचिंतन करा, हनुमंतरायांचं नामचिंतन करा, ज्या देवाचं वाटेल त्या देवाचं नामचिंतन करा. तुम्हाला 11 दिवसामध्ये सज्जनो तुम्हाला रिझल्ट भेटेल. तुम्ही फक्त पीठ मळताना, भाजी पोळी करताना तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. तुमच्या घरामध्ये तडतड करणारा तो व्यक्ती, सारखी चिडचिड करणारा व्यक्ती, त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. हा कर्त्याचा दोष निर्माण होतो. अन्नात अनेक प्रकारचे दोष आहेत. आता आपण जर सायंकाळी निवांत बसलो, आता पूर्वीच्या काळी काय करायचे, वाट्यावरती सगळेजण बसायचे आणि सगळे बसले की सगळ्यांचे कालवणे एकत्र, मग ते सगळा परिवार एकत्र बसायचा आणि काय व्हायचं, गल्लीनं जाणार कुत्र येऊन उभं राहायचं. आता ते कुत्र काय करायचं, ते अन्नाकडे बघायचं. कुत्र्याची दृष्टी जरी अन्नावरती पडली, ते अन्न राहत नाही बरं, ते विष तयार होत असतं. कुत्र्याची दृष्टी सुद्धा अन्नावरती पडता कामा नये. अनेक प्रकारचे दोष सांगितले अन्नात, वस्त्रात, निवारा, ते आपण पुढे बघणार आहे. पण ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय ते तुकोबरा आहे, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. किती अधिकार हो तुकोबरा यांचा. ज्यांचं नामस्मरण केलं तरी पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. दुसरा अधिकार आमच्या तुकोबरा यांचा, ज्यांचं नामस्मरण केलं की पाप नाहीसं होतं. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. आणि शरद महाराज, ज्यांचं नामस्मरण केलं की कळी काळाला सुद्धा घाम फुटतो, त्या तुकोबऱ्यांचं नामस्मरण किती पवित्र आहे. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापियम नाम घेता कापियम धन्य तुकोबास मर्द धन्य तुकोबास मर्द नाम घेता कापियम नाम घेता कापियम धन्य तुकोबास मर्द धन्य तुकोबास समर्थ. सज्जन त्या तुकोबऱ्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय आणि ते आपल्याला सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जोडा. आता काही गोष्टींचा विचार माणसानं सतत करावा आणि काही गोष्टींचा विचार माणसानं लगेच विसरायला शिकावा. अगोदर कोणत्या गोष्टी विसरायच्या माता माऊली ऐकून ठेवा बरं. एखाद्याला केलेलं दान माणसानं विसरलं पाहिजे आणि समाजानं दिलेला त्रासही माणसानं विसरला पाहिजे, पण काही गोष्टी माणसानं विसरायच्या नाहीत. मग कोणत्या गोष्टी नित्य स्मरणात ठेवायच्या, कोणत्या गोष्टी विसरायच्या ऐका. दान केलं ना आपण, दान विसरायला शिकलं पाहिजे. एकदा काय झालं, एक तरुण मुलगा स्वामी समर्थ महाराजांकडे गेला आणि स्वामी समर्थ महाराज निवांत बसलेले होते आणि निवांत बसलेले असताना त्या तरुण मुलानं विचारलं, स्वामीजी वजन वाढलंय, वजन काय करू? स्वामी समर्थ महाराजांनी त्या लेकराला सांगितलं, बाळा ऐक, वजन जर शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर, वजन जर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर, आणि वजन जर पैशाचं वाढलं असेल तर दान कर. हे दान आपल्याला शाळेपासून शिकवलंय बरं, की देणाऱ्यानी देत जावे, घेणाऱ्यानी घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. त्याचे काय हात तोडून घ्यायचे, देणाऱ्याचे नाही.
दिलेला त्रास विसरायला शिका. पण सज्जनो, जीवन जगत असताना काही गोष्टी माणसानं नित्य पालन केलं पाहिजे. प्रत्येकानं पालन केलं पाहिजे गोष्टीचं. आता विद्यार्थ्याला जर जीवनात प्रगती करायची असेल तर काही गोष्टींचं पालन त्यानं केलं पाहिजे. वचं पालन करावं त्यानं. विद्यार्थ्यानं काय करावं? आता आपण सगळे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यानं वाचन करावं, वेळ जपावी. वाचन करावं, वेळ जपावी. विद्यार्थ्याकडे विद्या पाहिजे. कारण विद्वान सर्वत्र पूज्यते. वेळ दिला पाहिजे. कारण जो तो वेळ ज्या ते वेळी दिला पाहिजे. आता तो जगत सिकंदराचं उदाहरण आपण बघतो. 22व्या वर्षी तो जग जिंकायला निघाला होता. जेवढं तारुण्य होतं त्या तारुण्यामध्ये संसार उपभोगायचा सोडून तो जग जिंकायला निघाला. तो जगत जे का सिकंदर वयाची 62 वर्ष झाली जग जिंकत होता. पाय सुजले त्याचे. प्लेटो नावाचा मित्र सोबत होता. विचारलं, का रे, आयुर्वेदामध्ये निपुण आहेस तू? माझे पाय सुजलेत, बघ बरं नेमकी काय झालंय. त्यानं सांगितलं, तुम्हाला रोग आलाय, तुमचं मरण जवळ आलंय. त्या जगतच्या त्या सिकंदरानं सांगितलं, अरे वयाची माझं तारुण्य खर्च केलं मी. वयाची 42 वर्ष नव्हे 62 वर्ष खर्च केली. जग जिंकलंय मी. मला त्याचा थोडाही उपभोग घेता येणार नाही. त्यावेळेस प्लेटोनं सांगितलं, ऐका राजे, जे तारुण्य तुम्हाला भगवंतानं दिलं होतं त्या तारुण्याचा विचार तुम्ही केला नाही. जी वेळ तुम्हाला दिली होती त्या वेळेचा विचार तुम्ही केला नाही. जग जिंकत बसला, मरणार आहेत तुम्ही आता. त्यावेळेस जगत त्या सिकंदरानं विचारलं, जी वेळ मी तारुण्यात खर्च केली ना, ती वेळ माझ्या हातात होती. मी कशात खर्च करायची? मी निरर्थक वेळ खर्च केली. जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. याद रख सिकंदर के हौसले तो अले थे. जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे. वेळ खर्च केली त्यानं. वेळ जपली पाहिजे माणसानं. माणसाकडे विद्या पाहिजे. कारण विद्वान सर्वत्र पूज्यते. आणि विद्यार्थ्यानं वाचन केलं पाहिजे. आता नंतर थोडीशी प्रगती झाली की आपण लग्न कार्य झालं की संसारात गुंततो. संसारात गेलो तरी माणसानं काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे. बरं, कोणतं पालन करायचं? सांसारिक जीवाचं पालन माता माऊली तुमच्याकडे. सांसारिक माणसाकडे पहिलं पाहिजे ते वित्त. आणि वित्त कसं असावं? जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलाय ना. महाराज वित्त कसं कमवायचं त्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जोडून याद उत्तम व्यवहारे. जोडून याद उत्तम व्यवहारे. जोडून यादन 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 उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तोय पावेल. उत्तमची गती तोय पावेल. उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तोय पावेल. उत्तमची गती तोय पावेल. तुकोबराय सांगतात, धन जोडलं पाहिजे. सांसारिक माणसाकडे धन असावं. पण ते धन जोडल्यानंतर कसं जोडावं? उदास विचारे वेच करी. सज्जन, अविचारानं ते धन मिळवायचं नाही. कुविचाराने ते धन मिळवायचं नाही. मात्र सुविचाराने ते धन मिळवायचं. आता जुनी माणसं माझ्या समोर बसतील बघा. हिने अपार कष्ट केले पूर्वीच्या काळी. आता आमच्या गावात बाबा ते मुळे बाबांचं चहाचं दुकान आहे. छोटस गाव आहे आमचं काकडवाडी गाव. तुमच्यासारखीच व्यक्ती. चहाचं दुकान छोटं तेवढंच दुकान आहे आमच्या गावात. भाची आली दिवाळीला म्हणून तिच्या हातात 1 रुपया होता.
त्या दुकानात गेलो तर त्या भाचीने 1 रुपया फेकून दिला. मला म्हणले मामा 10 रुपये दे. तिला 10 रुपये दिले. तिनं काय घ्यायचं ते घेतलं. पण तो 1 रुपया असा समोर पडलेला होता त्या मुळे बाबांच्या. त्यांनी तो उचलला. माझ्या हातावरती ठेवताना मला म्हणत होते भाऊ त्या पुरीनं आज रुपया फेकून दिला. हाच रुपया कमावण्याकरता आम्ही दिवस लोकांची हिरी फोडले रे. 1 रुपया रोज ऐकला डोक्यालाच मुंग्या आल्या का. तर आता पूर्वीचे माणसं तुम्ही सगळे बसले लय कष्ट केले गाड्या तुम्ही. आता आमच्या सारख्या पोरांचं कच झाले कष्ट कमी पैसा जास्त झालाय. पण पूर्वीचा काळ असा होता दिवसभर कष्ट करायचे तेव्हा कुठं 5 पैसे 25 पैसे भेटायचे पोटाला. वित्त होतं पण विचारही त्या पद्धतीचे होते पूर्वीच्या लोकांचे. पण आता संसारिक माणसाकडे पहिलं पाहिजे वित्त, दुसरं पाहिजे विचार आणि तिसरा पाहिजे विनियोग. विनियोग करता आला पाहिजे. नाही तर काहींचे पैसे उंदर खातात गाड्या पण ते काय पोटाला खात नाही. इतके तप्पी मारून ठेवतात. एक दिवस उंदीर पैसे खातो पण ते काय पोटाला खाती नाही. लय चिंगूस राहतात काही लय चिंगूस. काय झालं एक आई लेकराला मारित होती. कायचे लय चिंगूस राहतात. आई आपल्या पोराला मारित होती. शेजारच्या काकू म्हणे का आई का मारता लेकराला. ती आई म्हणे काकू काय सांगू तुम्हाला. या पोराला सांगितलं जिना चढत असताना एक पायरी सोडून पाय टाक चप्पल थोडी कमी झिजेल म्हणे. मग काय झालं त्या शेजारच्या काकू विचारत मग काय झालं. ती आई म्हणे अहो यानं 2 पायऱ्या सोडून पाय टाकला. 2 पायऱ्या सोडून पाय टाकला. शेजारच्या काकू म्हणे बरं आहे की मग चप्पल अजून कमी झिजली असेल ना. ती आई म्हणे काकू चप्पल गंज कमी झिजली बो पण हिची पॅन्टच फाटली बो म्हणे. का सज्जना विचार पाहिजे आणि विनियोग केला पाहिजे. हे संसारिक जीवनाची स्थिती आहे. आणि अजून महाराज सांगतात जर आपण विचार केला वित्त कमवलं विचार केला आणि त्याचा जर विनियोग जर केला तर आपण ज्या मृत्यू लोकात आपण आलोय जर हा जीव आपल्याला भगवंतानं दिलाय तो सज्जना हो उत्तम प्रकाराने जेव्हा आपल्याला भोगता येईल तेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगिल जीव खाली उत्तम भोगिल जीव खाली उत्तम भोगिल जीव खाली उत्तम भोगिल जीव उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल. जर आपण सज्जन हो वित्त जमवलं योग्य विनियोग केला आणि विचार जर आपण केला तर सज्जना जे आपल्याला शरीर जे घडलंय जे शरीर जे भगवंतानं सुंदर असं दिलंय ना ते आपण उत्तम प्रकारे भोगू शकतो. कारण आता लोक माणूस म्हणून जन्माला येतात पण माणसं म्हणून जगायला तयार नाही. बाबा काही माणसं अशी आमच्या गावात सकाळी 6 वाजता बैलगाडी एकदा जुंपली का मळ्यात आणि अंधार पडला का मगच घरी. त्यांना जर एखाद्या गावात जर गेलो त्यांना विचारलं का होते सप्ताह कुठे ते म्हणते सप्ताह आमच्या गावात आणि कुठं बसला अहो ते मारुती मंदिरापाशी. मारुती मंदिर आमच्या गावात मारुतीच मंदिर आहे का काय कुठं आहे काय माहित नाही मग का
सज्जनो काही काही माहितीच नसतं, एवढे संसारात रममाण झालेले असतात. पण आपल्याला जर भगवंतानं सुंदर असा नरदेह दिलेला आहे तो आपल्याला उत्तम भोगता आला पाहिजे. खूप आता ती एक कविताकारानं गोड सांगव बरं शरद महाराज. हे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सज्जना हो, भगवंतानं सुंदर असं नरदेह दिलेलं आहे. आणि या नरदेहामध्ये जर आपल्याला उत्तम गती पाहिजे असेल तर 3 प्रकारानं आपल्याला उत्तम गती मिळेल. जर कायानं भगवंताची सेवा केली, वाचेनं भगवंताची सेवा केली आणि मनानं जर भगवंताची सेवा केली तर आपल्याला उत्तम गती प्राप्त होते. आता कायानं भगवंताची सेवा केली पाहिजे बरं, कारण भगवंतानं सुंदर असं नर शरीर आपल्याला दिलेलं आहे. वाचनही भगवंताची सेवा घडली पाहिजे आणि मनानं सुद्धा भगवंताची सेवा घडली पाहिजे. आता काही लोक आपल्याशी बोलताना इतकं गोड बोलतात बाबा. मानसिक सेवा आहे का बरं, मानसिक नियम. कायनं वाचन आणि मनानं जर आपण भगवंताची सेवा केली तर उत्तम गती आपल्याला प्राप्त होते. पण काही माणसं असे बोलतात, इतके गोड बोलतात, इतके गोड बोलतात, असं वाटतं या माणसासारखा माणूस नाही गड्या. काय गोड बोलतो हा माणूस, पण त्याच्या मनात इतकं कपट असतं आपल्याविषयी ते वरवर दिसत नाही. पण काही माणसं असे असतात इतके कठोर बोलतात, इतके कठोर बोलतात, फार कठोर बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये फार श्रद्धा असते आपल्याविषयी. आता माता माऊली तुम्ही बसले, एक प्रसंग सांगतो बरं, पूर्वीचा प्रसंग. एका पुरीचं नवीन लग्न झालं. वरवर गोड वाटतं आपल्याला सगळं, पण मनामध्ये वेगळाच विचार असतो काहींच्या. त्यावरती सांगतो, एका पुरीचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झालं, सासूला सांगितलं, सासूबाई आपल्या जवळ आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, मी काही साड्या आणल्या नाही तिकडून, मला तुमची एखादी साडी देता का? सासूने सांगितलं, पुरी नवीन लग्न झालंय तुझं, तू काय आयरे गायरीची सुने का काय? माझी सुने, माझी गावात शब्द पडून देते नाही माझा. कपाटात शालू आहे माझ्या लग्नाचा, तो घाल. आता शालू दिला सासून, लग्नाचा शालू, सासूच्या लग्नाचा शालू. सुनेचं नाव होतंय मालू, मालूनीच दिनावा शालू. आता सासून शालू दिल्यानंतर त्या सुनेलाही फार आनंद झाला. वरवर किती गोड वाटतंय आपल्याला, पण पुढचं ऐका, या सेवेनं आपल्याला उत्तम गती भेटणार नाही. वरवर किती गोड वाटतंय, सासू काय सासू गड्या, सुनेला नवा शालू दिला घालायला. पण आता जिथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तिथं सासूबाई सुनबाई दोघी आल्या. आता खुर्च्या टाकलेल्या, कशा मागं खुर्च्या ठेवलेल्या आणि सगळेजण बसलेले, फक्त एकच खुर्ची रिकामी होती, एकच खुर्ची रिकामी. सासूबाई सांगितलं, पुरी तुझं नवीन लग्न झालंय, तू बस खुर्चीवरती. मला काय बाई, मी न जुनी आहे, मा काय मी बसते खाली. सासूबाई कुठं बसली? जमिनीवरती. आणि सुनबाई कुठं बसवली? खुर्चीवरती. आता आजूबाजूच्या बाया पाहायला लागल्या, पाय बाई ती शांत, पाय आता लग्न होऊन आलेली पोर, पाय तिला खुर्चीवरती बसवलं. एवढा दराराईचा गावात बाई ती खाली बसते जमिनीवरती. बाई सासू आहे, सासून खुर्चीवरती बसवं, सुनेनं खाली बोईला बसवं ना. सासू खाली बसली न सुनबाई खुर्ची बसवली. काय कळतं बाई शांताला? आता त्या 4 चौघी बोलत होत्या ना, त्यांनी त्या सासूला बाजूला बोलून घेतलं. का ग, काही कळतं का तुला? लोक नाव ठेवतील ना. अगं खाली बसली तू जमिनीवरती, सुनेला खुर्चीवरती बसवलं, काही कळतं का तुला? ती सासू म्हणे, तुम्ही शांत बसा त्या का 2 मिनिटं, मी एवढी येडी का खाली बसायला? म्हणे मग, म्हणे बाई तिचं आत्ताच नवीन लग्न झालं, तिच्या का काय साड्या नाही घालायला. ती सकाळी मला म्हणे, आत्या त्या हळदी कुंकवाला जायचं, एखादी साडी असते तर द्या.
बाई लग्नाचा शालू दिलाय तिला घालायला. तुला एवढं वाटतं का मी एवढ्यात धुतल्या तांदळाची का खाली बसायला? पण बाई तिला जर खाली बसवलं तर चांगला शालू खराब होईल ना. म्हणून तिला म्हणलं बाई तू बस खुर्चीवरती, मी बसते खाली. का किती गोडवर किती गोड वाटलं. काय सासूबाई खाली बसली आणि सुनेला खुर्चीवरती बसवलं. पण मनामध्ये तिच्या वेगळाच भाव होता. या मनानं जर आपण पाप घडलं तर आपल्याला उत्तम गती भेटणार नाही. वाचन सुद्धा आपण गोड बोलावं. माऊली तर म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सज्जन गोड बोललं की उत्तम गती प्राप्त होते. आणि सज्जनो कायन जर आपण सेवा केली तर उत्तम गती प्राप्त होते. मग विचारलं महाराजांना, महाराज कायन काय करायचं हो आम्ही? तर महाराजांनी जे उत्तर दिलं ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. परोपकारी नेने परनियंदा, परोपकारी नेने परनियंदा, परोपकारी नेने परनियंदा, परोपकारी नेने परनियंदा. परसिया सदा वहिनी माया, परसिया सदा वहिनी माया, परसिया सदा वहिनी माया, परसिया सदा बहिणी माया. उत्तमाची गाती तो एक पावेना, उत्तमाची गाती तो एक पावेना, उत्तमाची गाती तो एक पावेना, उत्तमाची गाती तो एक पावेना. सज्जना हो, उत्तम गती जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करायचं? पर उपकारी नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. हा कायिक नियम आहे. आज जर आपण पर उपकार केला, दुसऱ्यावरती जर आपण उपकार केला आणि दुसऱ्या स्त्रीला जर आपण माते समान मानलं तर सज्जन हे कायकडून घडलेला नियम आहे. मग सज्जन हो, आमच्याकडून परोपकार घडलाही पाहिजे. आपल्याला फक्त मागायचं माहिती, देवाकडे द्यायचं काही माहित नाही. देवाकडे बरं आता तुम्ही सगळे बसलेले, बाबा तुम्ही समोर बसलेले, सकाळी तुम्ही झोपेतून उठले आणि झोपेतून उठल्यानंतर 2 जण तुमच्याकडे आले. एक जण तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला आला आणि एक जण तुमच्याकडे उसने पैसे मागायला आला. तुम्हाला कोण आवडेल बरं? उसने पैसे मागणारा? कार्यक्रम झाला का लगेच तुमच्या घराचा पत्ता घेतो का? आपल्याला जर उसने पैसे मागणार आवडत नाही तर देवाला मागणार आवडत असेल का? देवाला सुद्धा मागणार आवडत नाही. जा देवाकडे बरं तुम्ही, हनुमंतरायाकडे जा. मंदिरामध्ये गेलं का जास्त काही मागू नका. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, पोरांनो देवाकडे गेले की देवाकडे जास्त काही मागत बसू नका. देवानं लय काही दिलंय तुम्हाला. देवाकडे गेल्यानंतर 2च गोष्टी मागा. देवा 4 चौघात गेल्यानंतर लाजवेल एवढी गरिबी देऊ नको आणि 4 चौघात गेल्यानंतर माजवेल एवढी श्रीमंती देऊ नको. एवढंच मागायचं, दुसरं काय मागायचं? पण सज्जन परोपकार आपल्याला करता आला पाहिजे. आपल्याला फक्त मागायचं माहिती. एखादं आपल्याला द्यायला तर देण्याची जर वृत्ती असेल आपली एखाद्याला तर आपलं कल्याणच होणार आहे. पण नुसती घेऊपासुरी वृत्ती असेल तर काही कल्याण होणार नाही. म्हणून परोपकार केला पाहिजे आणि परस्त्रीला सदा बहिणी माया मांडला. कुणी मांडलो? छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती आहे. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊ पुत्र शिवबा झाला. सज्जनाहो, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांकडे एक स्त्री आली होती चालत. कामातूर झालेली ती स्त्री ती आमच्या तुकोबरायांकडे चालत आली. पण तुकोबरायांनी हात जोडून त्या माता माऊलीला सांगितलं, हो माय जाई गो तो मातेन करी सायास, जाई गो तो मातेन करी सायास, जाई गो तो मातेन करी सायास,
जाईव तो मातेन करी सायास जाई 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 तो मातेन करी सायास हामी विश्वास कैसे हो हामी विश्वास कैसे हो हामी विश्वास कैसे जाईव तो मातेन करी सायास जाईव मातेन करी सायास जाईव मातेन करी सायास जाईव मातेन करी सायास आम्ही विश्वास कैसे होवे आम्ही विश्वास कैसे हामी विश्वास कैसे जाईव तो मातेन करी सायास जाईव तो मातेन करी सायास जाईव तो मातेन करी सायास सज्जना हो ती स्त्री चालत आली तरी आमच्या तुकोबराय म्हणत होते बरं जाई यो तू माते न करी सायाचे फक्त साधू संतांना जमू जाण ज्या भगवान बाबांची आपण सेवा करतो सज्जना हो काय आमच्या भगवान बाबांचा अधिकार होता ऐका अहो एक चंपाबाई नावाची एक मातंग समाजात जन्माला आलेली स्त्री होती आयुष्यभर तिनं इतकी सेवा केली भगवान बाबांची इतकी सेवा केली तिचा अंतकाळ जवळ आला पण भगवान बाबांच्या कृपेने इतकं कल्याण झालं तिचं मातंग समाजात जन्माला आली होती ती पण इतकं कल्याण झालं तिची दोन्ही मुलं सरकारी नोकरीला लागली लोक म्हणायचे बाई चंपाबाई कल्याण झालं तुझं चांगलं झालं गड्या चांगलं केलं तू पोरांचं ती चंपाबाई म्हणायची अरे पोरांचं चांगलं करणारे मी कोण माझ्या पोरांचं चांगलं करणारे माझे भगवान बाबा आहे लोक म्हणायचे बाई चांगलं घर बांधलं हा घर बांधणारे आम्ही कोण हो आमचं घर बांधून देणारे आमचे भगवान बाबा आहेत पण सज्जना हो तिचा अंतकाळ जवळ आला परस्त्रिया सदा बहिणी माया ऐका तिचा अंतकाळ जवळ आला धरणीला पडली ती तिचा प्राण काय जाईना गाड्या आणि उपचार करून पाहिली प्राण जाईना एक म्हातारी होती त्या गावात त्या म्हातारीनं सांगितलं अरे ते भगवान बाबांवरती फारच निष्ठा आहे या म्हातारीची चंपाबाईची एकदा बाबांना बोलवणं पाठवता का बाबांना बोलवणं पाठवलं भगवान बाबा आले ती मातंग समाजाची चंपाबाई अशी जमिनीवरती पडलेली तिथं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं आणि विचार का ग चंपाबाई अगं किती त्रास देते आता घरच्यांना द्यावा किती सोडून तिचे डोळे झाकत आलेले होते तिनं फक्त असं वर बघितलं आणि तिनं भगवान बाबांना पाहिलं तिला इतका आनंद झाला तिचा हुंदकाच दाटून आला तिचा हुंदका दाटून आला तसा प्राण निघून गेला गाड्या तिच्या मनात आला असे अरे जगाचा चालक मालक ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणची झाला संपूर्ण विश्व चालवणारे आमचे भगवान बाबा त्यांच्या मांडीवरती माझं मस्तक अंत काळाला भेटतंय मला त्यांची मांडी किती माझं भाग्य असेल पण सज्जनाओ भगवान बाबांनी तिचे डोळे बंद केले आणि सांगितलं माझी माय होती ती आयुष्यभर सेवा केली तिनं माझी तिचा शेवट गोड झाला पाहिजे सज्जनाओ का आमच्या भगवान बाबांनी कधी मतभेद केला नाही पण या कर्मठ समाजानं चुळी बांगडी उशाला नेऊन ठेवली हो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन म्हणा बा भगवान बाबा अहो साधूपणाचा आवा आणायचा आणि अशुभ उद्योग करायचे पटतं वय तुम्हाला अहो ज्या इंद्रिय आपल्याला त्रास देतात ना आमच्या भगवान बाबांनी ती इंद्रियच कापून टाकले नवल ऐका उत्तम गतीला कोण जातं जे इंद्रिय आपल्याला त्रास देतात ना ते इंद्रिय दगडनं ठेचून कापून टाकावे जिथं रक्त पडायचं ना साधना ऐका आमच्या भगवान बाबांची जिथं रक्त पडायचं तिथं काय व्हायचं ऐका बरं हे तुळशी उगवल्या
रक्त सांडिले जेते बल्या रक्त सांडेन जे हे धावोनी आले देव दिले अभय ते धावोनी आले देव दिले अभय ते हे आरती भगवान सच्चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा सज्जना हो परस्त्रिया सदा बहिणी माया हे फक्त संतांकडून आपल्याला शिकायला भेटतं. मग विचारले का साधकानं महाराज उत्तम गतीला जायचंय गड्या अजून आम्ही काय करावं. महाराजांनी याचं वर्णन 4थ्या चरणात करावं. भूतदया गाई पशुचे पालन 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 भूतदया गाई पशुचे तानिल्या उत्तम उत्तम गतीला जायचंय महाराज अजून काय करू. भूतदया गाई पशुचे पालन आणि तान्हेल्या जीवन वनामाजी गोमातेची सेवा करा. एखादा वाटसरू वाटेनं चालला असेल त्याला तहान लागली त्याला पाणी द्या. कारण तुळशीला लावलेली अगरबत्ती गायीच्या मुखात घातलेला चारा आणि प्रवचनात कीर्तनात वाजवलेली टाळी आजपर्यंत कधी वाया गेली नाही, इथून पुढेही जाणार नाही बरं. म्हणून सज्जना भूतदया गाई पशुचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. त्या साधकानं विचारावं महाराज उत्तम गतीला जायचंय आम्हाला. तुम्ही सांगितलं उत्तम गती पाहिजे असेल तर धन उत्तम जोडा. कळालं महाराज. योग्य विचार करा. कळाला महाराज. परोपकार करा. कळाला महाराज. परस्त्रीला बहीण माना. कळालं महाराज. भूतदया गाई गाईचं पालन करा. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या. कळालं महाराज. अजून आमच्या जीवनात उत्तम गतीला जायचं असेल तर आम्ही काय करू महाराज याचंच वर्णन अभंगाच्या 5व्या चरणात सांगते. रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपी नव्हे कोणाचा
कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वडवी महावडिलांची वडवी महावडिलांची उद्भवची वडवी जर जायचं असेल तर शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट आणि वाढावी महत्व वडिलांचे. सज्जनाव, आपल्याला वडिलांचं जर महत्व वाढवायचं असेल तर कोणाचाही द्वेष आपल्या मनात नसावा. आता या परिवारानं सुंदर अशी वास्तू निर्माण केली बरं, पण आपल्याला आपल्या वडिलांचं महत्व वाढवण्याकरता मुलगा सुद्धा पोटी येणं तसं भाग्य. आता काही जण गेलो ना शरद महाराज कुठं कीर्तनाला लांबला, ते बसलेले असतात, ते पाहतात आपल्याला गाताना कीर्तन करताना. ते मग कीर्तन झालं म्हणतात महाराज संस्था आहे तुमच्याकडे आहे ना, मग तुम्ही काय गोड कीर्तन करतो, आज तुमच्यासारखाच मुलगा आमच्या पोटी यायला पाहिजे होता. महाराज जा आमचं पोरग घेऊन तुमच्या संस्थेत. आता तुमचा विश्वास आमच्यावरती आहे की नाही, तुमचा किती महाराज लोकांवरती विश्वास राहतो बरं. आता महाराज अनेक शब्द आहेत बरं, साधू संत ऋषी महाराज. कोणाला म्हणायचं ऐका, समाजानं किती त्रास दिला, जे राहतात शांत त्यांना म्हणायचं संत, जे कायमस्वरूपी संसारावरती रुसले त्यांना म्हणायचं ऋषी, ज्यांनी काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या षडविकारावरती विजय मिळवला त्यांना म्हणायचं साधू, आणि जो कधीच नसतो नाराज त्याला म्हणायचं असतं महाराज. आता तुमचा आमच्यावरती विश्वास. आता काहींचा असे कीर्तन झालं की तुमच्यासारखे सगळे लोक येतात आणि महाराजाच्या पाया पाडतात. आमचा अधिकार पाहिला का तुम्ही फक्त बोलताना पाहिला. आम्हाला पोपटही चांगला बोलतो, गण मिठू मिठू बोलतो पोपट, नवीन पोपट हा चांगला मिठू मिठू बोलतो, पण तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवता. पण कोणाच्या पाया पडावी हे पण कळलं पाहिजे आपल्याला. दीपक महाराज काहींना इतका अहंकार होतो. एक व्हिडिओ पाहिला मी, लोक दर्शनाला अशी येत होते, त्यांना व्हिडिओ काढून स्टेटसला टाकलेला, महाराजांच्या दर्शनाकरता अलौकिक असा जनसमुदाय, महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता अलौकिक असा जनसमुदाय, महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता. अरे तू लायकी काय, तू बोलतो काय, आशीर्वाद घेण्याकरता. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, शरद महाराज तुम्ही कीर्तन करता, प्रवचन करता, गोड मृदंग वाजवता, लोक येतात तुमच्या पाया पडतात. मग आपण लय हवेत नाही जायचं. लोक का पाया पडतात सांगू का, वयस्कर लोक येतात, ज्यांचे थोडे दिवस राहिले त्या मृत्यू लोकात जाणारे ते यमपुरीला, ते लोक येतात काठी टेकवत नव्या तरुण कीर्तनकाराच्या पायाला हात लावतात. मग ते काही आशीर्वाद घेतात का तरुण मुलाकडून? नाही, ते आपल्याकडून आशीर्वाद नाही घेत. हे वयोवृद्ध म्हातारे आजही आपल्या पायाला हात लावून सांगतात, ए भाऊ लय गोड कीर्तन करतो गड्या, लय गोड प्रवचन करतो, गोड वाजवतो, लय गोड गातो, फक्त एवढे पाय वाईट दिशेला जाऊ देऊ नको म्हणून वयोवृद्ध येतात आपल्या पायाला हात लावतात. आपल्याला भलता अहंकार झालेला का. सज्जन, आपल्याला वडिलांचं जर महत्व वाढवायचं असेल तर अंतकरणात दया ठेवावी लागेल. ही दया संतांच्या अंतकरणात होती बरं. आता पहिलं मागणं आपल्याला, जर आईकडे जर आपण बसलो ना, आई आपल्याला प्रेम देते. वडिलांजवळ बसलो तर वडील आपल्याला आशीर्वाद देतात. आपण जर समाजामध्ये बसलो तर समाज आपल्याला प्रेम देतो. जर आपण संतांकडे गेलो तर संत आपल्याला दया देतात, आणि भगवंताकडे जर गेलो तर भगवंत आपल्याला अभय देतो. आई प्रेम देते. आता तुम्ही सगळ्या माता मावल्या बसलेल्या आहे ना, तुमच्या जीवनातला फार मोठा टॅग आहे, तुम्ही प्रेम देता लेकराला. ए प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ग, प्रेम स्वरूप आई. तुम्ही प्रेम देता बरं लेकराला, प्रेम देता, प्रेम तुमच्याकडे आहे. दुसरी गोष्ट, पुरुष वाढवी महत्व वडिलांचे त्यावरती सांगतो. वडील काय देतात, तो वडील आशीर्वाद देतात, समाज कृपा करतो. आता ते म्हणतात, ते मोदी साहेब आपले देशाचे पंतप्रधान असं म्हणायचे की ते रेल्वे स्टेशनवर चहा विकायची. आता आम्ही एवढ्या ट्रिपा घेऊन गेलो, आम्हाला काही कधी चहा त्यांच्या हातून प्यायला भेटला नाही बरं. आता म्हणतात मग ते चहा विकायचे, पण काय समाजाची कृपा झाली, देशाचे पंतप्रधान झाले. ते समाजामध्ये आपण बसलो की समाज कृपा करत असतो.
संतांकडे गेलो की संत दया देत असतात बरं. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे हो सजना हो. संत आपल्यावरती दया करतात. म्हणजे जर आपल्याला जर जन्म मरण रूपी जर संसार चुकवायचा असेल, वडिलांचं महत्व वाढवायचं असेल, उत्तम गती पाहिजे असेल, तर आपल्याला संतांच्या सानिध्यात जावं लागेल. नाथ महाराज तर गोड सांगतात बरं. जर आपण हे ऐकलं नाही तर काय होणार आहे ऐका बरं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल भजन करा. आपल्याला उत्तम गतीला जर जायचं असेल तर संत पर्याय सांगतात. आणि संतांच्या चरणाशी लागा, भगवंताच्या चरणाशी लागा, समाजामध्ये बसा, आईचा आशीर्वाद घ्या, वडिलांचा आशीर्वाद घ्या. आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर काय होईल ऐका बरं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल म्हणतात बरं. हे जेवढे प्रमाण दिले ना, या प्रमाणांमध्ये संत आपल्याला वेळोवेळी सावध करतात. आणि वडिलांचं महत्व वाढवायचं असेल तर आपल्याला शांती आपल्या जीवनामध्ये प्राधार्पित करावं लागेल. आता शांत आहे का माणसं? दादा आमच्या तुकोबरा यांना एका माणसानं काठीनं मारलं होतं. काठी काय तिला काठी असतात बारीक बारीक, काठीनं बरं, काठीनं मंबजीवानं मारलं होतं. तरी पण सायंकाळ झाली तर आमचे तुकोबराय पाय चपना करता घरी गेले. आपल्याला जर एखाद्यानं मारलं तर आपण त्याचे पायच्या पाय जाऊ का? नाही मंडळीला म्हणून पोरे कुराड त्याचा पायच कापून घेऊन येतो का? आपल्याकडे शांती राहिली नाही. पण जर आपली शांती जर आपल्या अंतकरणात असेल तर वडिलांचं महत्व वाढत असतं बरं. म्हणून आहे जोपर्यंत वडील तोपर्यंत त्यांचं मनोभावने सेवा करा. कारण एकदा की गेले ना गड्या काही राहत नाही. आई वडिलांच्या आपल्याला महती जर वाढवायची असेल ना, लेकरं ओळखली जातात ते आई वडिलांच्या पुण्य आहे ना. बाहेर जर आपण गेलो तर एखाद्या मुलाला विचारलं जात काय नाव रे तुझं? सांगतो अमुक तमुक नाव. कुठला? ते अमुक तमुक गावचं. हा काय आई वडिलांचं नाव काय तुझं? अमुक तमुक. हा आई वडिलांना चांगलं नाव लौकिक केला गड्यात का? आई वडिलांना धन्यवाद दिले जाते. म्हणून सज्जन आई वडील फार श्रेष्ठ असतात. शरद महाराज काय बापाची किंमत असते, आईची किंमत असते ना,
जोपर्यंत आपल्यावरती बितत नाही तोपर्यंत कळत नाही. तुम्हाला माहिती आहे प्रसंग काय बापाची किंमत असते, बापाचं महत्व वाढवलं पाहिजे. माता माऊल्यो, काय जीवनात बापाचं महत्व असते. पुरुष वर्ग बसलेले ना, यांना मला हा दृष्टांत समर्पित करायचंय आणि समारोपाकडे जायचंय. आपण जातो गड्या आळंदीला. आई वडिलांची किंमत आहे जिवंत तोपर्यंतच कळते. एकदा की गेले ना, वारंवार आठवण येते त्यांची. त्यांचं महत्व वाढवायचंय ना आपल्याला. आता आम्ही कीर्तन करतो ना, समाजाला बरं वाटेल म्हणून नाही, पण आमच्या कीर्तना प्रवचनानं आमच्या आई वडिलांना फार बरं वाटतं गड्या. म्हणून आम्ही कीर्तन करतो, फिरतो समाजामध्ये. काय बापाची महती असते, वाढवी महत्व वडिलांचे, त्यावरती सांगतो. जातो आपण आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर काय कमी हो. जयाची येदवारी सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे वळ रेडा बोले. आमच्या माऊलींनी रेडा बोलवला, भिंत चालवली. ज्यांच्या दारात सुखाचा पिंपळ आहे. सज्जना हो, त्या माऊलींकडे काहीच कमी नव्हतं. मग अंतकरणात मानवता, उदारता, लीनता होती. पण आई वडील नव्हते गड्या. छोटीशी मुक्ताबाई होती, बहीण होती. आणि ऐका बरं माता माऊल्यो, एकदा आई वडील गेले ना, भावाच्या पाठीमाग आई आणि वडिलांची छाया धरणारी एकमेव व्यक्ती ते म्हणजे बहीण असते. काय बहिणीचं वर्णन असतं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, वो वाडी ते भावराया, वेड्या बहिणीची वेडी माया. सज्जन, आई वडील गेले की पाठीशी फक्त बहीणच उभी राहते गड्या. म्हणून भावानं बहिणीला आणि बहिणीनं भावाला आधार द्यायचा असतो. छोटीशी होती मुक्ताबाई. ऐका वडिलांचं महत्व कोणाला कळालं. छोटीशी मुक्ताबाई होती. सांगितलं, दादा भूक लागली, मला असं वाटतं खापर आणतो का, आपण मांड करूया, मांड खायचंय मला. ज्ञानोबरायांनी जावं गावात, पण या कर्मठ समाजानं नाही खापर भेटू दिलं. रिकाम्या हातानं माऊली आले. मुक्ताबाईनं विचारलं, दादा खापर. दादानं सांगितलं, मुक्ती नाही भेटलं खापर. माऊलींच्या डोळ्यात पाणी आलं. छोटीशी होती मुक्ताबाई, छोटीशी. एवढे एवढेसे हात तिनं वरती हात केले. ज्ञानदादाचं डोळ्यातलं पाणी पुसलं. दादा नाही मागणार पुन्हा तुझ्याकडे काहीच. लागली भूक, तू जे देशील ना ते खाईल दादा. पण ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ती ऐक, मांड खायचं ना तुला, का काळजी करते ग. तुझा दादा ज्ञानी आहे ना, योगी आहे. ऐक, मी माझा जठर अग्नी प्रज्वलित करतो, माझ्या पाठीवरती मांडे वाज मुक्ता. ऐका वाढवी महत्व वडिलांचे. काय वडिलांचं महत्व वाढतं. वडील आहे तोपर्यंतच आपल्याला सज्जनाव जाणीव होते. गेल्यानंतर काही नाही, आठवणीच फक्त शिल्लक राहतात. प्रगती करत असो आपण, एखादी जमीन घेऊ, गाडी घेऊ, बंगला बांधू, आपल्या पाठीवरून शब्बासकीचे हात देणारे आई वडील असतात. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे सांगतो. आमच्या माऊलींनी जठर अग्नी प्रज्वलित केला आणि पाठीवरती मांडे वाजले. आणि मांड वाजल्यानंतर इतकं रुचकर मांड झालं होतं मा, इतकं रुचकर मांड झालं. मुक्ताबाईने एक घास तोडला, मुखात घातला. दुसरा घास तोडला, ज्ञानदादाकडे केला, सांगितलं, दादा घे की एक घास. फार गोर रुचकर मांड झालं इकडे, एक घास घे. त्या मांड्याकडे पाहिलं, ज्ञानदादाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ज्ञानदादाच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर मुक्ताबाईने विचारलं, दादा योगी आहेस तू. अरे योग्यानं रडायचं नसतं, लढायचं असतं. तुझ्या डोळ्यात पाणी का रे. किती रुचकर मांड झालं. पाठीवरती मांड बांधलंय, घे एक घास खाऊन बघ किती रुचकर मांड झालंय. वाढवी महत्व वडिलांचे. ऐका सज्जना हो, आमच्या ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ते खाला असतं मांड. मी माझा जठराग्नी प्रज्वलित करून मी माझ्या पाठीवरती मांड वाजलंय. पण ज्या पाठीवरती मांड वाजलं ना, त्याच पाठीवरून हात फिरवायला जर माझा बाप जिवंत असताना मुक्ते, लई आनंद झाला असता. काय असतं बापाचं अंतकरण ऐका बरं. हे बाप करी जोडी, लेकुनाची बोडी. 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 आपली कुणावरी, आपली कुणावरी, आपली कुणावरी. वावडी एका एकेला मी अशीच घरी. एका एकेला मी अशीच घरी.
एक एक केला मी अशीचा सज्जना हो, वाढवी महत्व वडिलांचे, अंतकरणात शांतता ठेवा, दया ठेवा आणि आपल्या आई वडिलांचं महत्व वाढवा. विचारलं त्या साधकानं, का हो तुकोबाराय, सांगितलं तुम्ही आम्हाला, जर आपल्याला उत्तम गतीला जर जायचं असेल तर धन योग्य प्रकारे जोडावं. कळालं आम्हाला, उत्तम गतीने आम्ही धन जोडलं. अविचार करून नाही, कुविचार करून नाही, सुविचारानं आम्ही धन मिळवलं. आमच्या जीवनामध्ये वाईट विचार आम्ही केला नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही परोपकार केला, परस्त्रीला सदा बहिणी माया मानलं, गाईचं पालन केलं, एखादा वाटता आणलाय त्याला पाणी दिलं, अंतकरणामध्ये शांतता ठेवून वडिलांचं महत्व आम्ही वाढवलं. महाराज, एवढी क्रिया आम्ही केल्यानंतर आमच्या जीवनात फळ काय प्राप्त होईल, जे फळ तुकोबारायांनी सांगितलं ते अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. सज्जना हो, म्हणून तुकोबाराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे, वेच करी. वाईट विचार आपल्या जीवनामध्ये कधी करू नका, अविचार करू नका, कुविचार करू नका. कारण सज्जना हो, समाज फार कुविचारी झालाय बाबा. प्रसंग आपल्या कानावरती आला असेल, माता माऊलो, कदाचित तुमच्याही कानावरती प्रसंग आला असेल, त्या मालेगावला एक घटना घडली हो बाबा. 3 वर्षाचं लेकरू होतं, 3 वर्षाचं. 3 वर्षाच्या लेकीला काय कळतं बरं? त्या नराधामानं तिच्यावरती अत्याचार करावे आणि तिला मारून टाकावं. काय आपला पण बापाचा किती लेकीवरती प्रेम असतं. गेलतो आम्ही, तो बाप सतत रोडतोय गाड्या. का तेवढं प्रेम लेकीवरती असतं. महिला मंडळ, तुमच्या जीवनात तुम्ही कोणाची तरी लेक झालात, नंतर बहीण झालात, पत्नी झालात, नंतर आई झालात. काय तुमचं रूपक असतं ना. त्या नराधामानं त्या छोट्याशा मुलीला मारून टाकलं. अविचारी लोक झालेत, अविचारी. कुविचार मनामध्ये ठेवायचं आणि वाईट करायचं. दीपक महाराज, मला तर वाटतं आपण ते दसऱ्याला ते रावण जाळतो. त्या रावणाची काही चूक नाही बरं. पंडित होता, ब्राह्मण होता. त्यानं ज्यावेळेस साधूचं वेषांतर करून सीतामाईला नेण्याकरता आला तर मुखातून शब्द गेला होता, भिक्षाम वाढ आई. आई शब्द मुखातून गेला तर हात नाही लावला परत शरीराला. पण सज्जन नराधम, आपण त्या रावणाला दसऱ्याच्या दिवशी जाळत बसतो. आज या पुढच्या दसऱ्यापासून एक करायचं, रावण जाळायचं नाही. मग महाराज, हे जेवढे काही बलात्कारी ना, बलात्कारी, हे सगळे साचवायचे, एका जेलमध्ये ठेवायचे, बॉम्ब लावायचे, आजूबाजूने बॉम्बनच उडून द्यायचे. का त्यावेळेस करा त्या रावणाला शांती भेटेल. तो रावण म्हणत असेल, बाई काही चुक नाही गड्या, हे प्रत्येक वेळेस मलाच जाळी. आता रावणाला थोडं बाजूला ठेवा, नराधम ते एकदा जाळा. सज्जन का अविचार आपल्या जीवनात नकोय, म्हणून आजचा अभंग सांगतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे, वेच करी. मग काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम गतीला आपल्याला जाता येतं. आज परिवारानं सज्जना हो, गोड अशी वास्तू उभारली. प्राचार्य डॉक्टर PR बाबड आणि प्रोफेसर डॉक्टर पौर्णिमा बोडके बाबड मॅडम आणि संपूर्ण परिवार असेल, अतिशय गोड वास्तू उभारली त्यांनी. आता अनेक प्रकारचे दोष असतात. मी अगोदर वास्तू शांती का करायची सांगितलं. वास्तू पुरुषाचं आपल्याला त्याला शांतता द्यायची असते, त्याला नैवेद्य द्यायचं असतं म्हणून करायची सांगितलं. पण आता अनेक प्रकारचे दोष असतात अन्नामध्ये, वस्त्रामध्ये, निवाऱ्यामध्ये. आता अन्नातले दोष आपण पाहिले, कर्त्याचा दोष असतो. आता पूर्वीचे काळ बाबा, ते गावोगावी डिगी असायच्या बघा. त्या डिगी काय करायच्या, म्हसोबाच्या जत्राला जायच्या आणि गावात काल्याचं कीर्तन असलं का इकडे यायच्या. मग त्या म्हसोबाच्या जत्राला गेल्या, तिथं भात नव्हतं शिजवलं जात, तिथं ते राहायचं आणि काल्याच्या कीर्तनाला महाप्रसाद व्हायचा. मग आता ते भांड तिकडेही जायचं आणि इकडेही जायचं.
आता ते स्वच्छ धुवून देतात न देतात माहिती का? ते भांड्याचाही दोष असतो, आणण्याचा दोष, वस्त्राचा दोष. आता वस्त्रात अनेक प्रकारचे दोष आहेत. आता वस्त्र आपण घालत असताना काळी वस्त्र, निळी वस्त्र निषिद्ध सांगितली, त्यात अनेक प्रकारचे दोष सांगितले जातात. आता बघा, सोपं वस्त्राचा दोष सांगू का? बाबा तुम्ही टोपी घातलेली, आता एखादा आता मला हार घालण्याकरता या परिवारातला एखादा जण आला, आता तुम्ही तुमची टोपी त्याच्या हातात दिली का तो लगेच डोक्यात घालत नाही. तो काय करतो, आधी अशी धरतो, त्याच्यात एक दोन वेळी थुकतो आणि मग डोक्यात घालतो. त्याला विचारलं का रे भाऊ का थुकलं त्याच्यात, तो म्हणतो नको ते विचार आपल्या डोक्यात यायला का. हे वस्त्राचे दोष असतात. अहो त्या परीक्षिती राजानं जरासंधाचा मुकुट डोक्यात घातला तर शिकारीचं वेळ भरलं का मरावंच लागलं गड्या शापानं. तक्षक नावाचा सर्प आला, दंश करून गेला, पण भागवत कथा श्रवण केल्याने उद्धार केला. अन्नात दोष असतात, वस्त्रात दोष असतात, आता वस्त्रामध्ये दोष असतात, निवाऱ्यामध्ये दोष असतात, निवाऱ्यामध्ये दोष. आता ते लग्नाचा प्रसंग ऐका, काही मुलं इतके शांत असतात, इतके शांत असतात, फार शांत, पण एकदा की लग्नाला उभे राहिले ते नवरदेवाचा मुकुट डोक्यात घातला की दीपक महाराज इकडे एकही वाजून जातो, दोनही वाजून जातो, ते म्हणतात जमणार नाही, वाजवा, नाचायचंय मला, वाजवा, नाचायचंय मला. लोक म्हणते असं नव्हता गड्या तो, असं नव्हता तो, अजूनही तसं नाही, पण त्याच्या डोक्यात जो मुकुट घातला ना नवरदेवाचा त्याचा दोषच तो आहे का, हे वस्त्राचा दोष. आणि तिसरा दोष असतो तो निवाऱ्याचा. अनेक प्रकारचे दोष असतात. आता ही जागा कधीची काय आपल्याला माहित नाही. ज्यावेळेस आपण कॉलम उभे करण्याकरता JCB बोलवतो, खड्डे घेतो, त्यावेळेस अनेक प्रकारचे बारीक बारीक हाडं निघतात का. पूर्वी काही ठिकाणी माणसं गाडलेले असतात, बरं मरणार एवढे चांगले राहतात का, काही आयुष्यभर गावाला त्रास द्यायचा आणि मेले तरी काही गावाला त्रास देतात, हाडं निघतात, म्हणून शांती करायची असते. नंतर आपण नदीची वाळू आणतो, ते वाळू मध्ये आपण काय करतो, आपल्या एखादा जीवात्मा गेला की त्याची राख त्या नदीत सोडतो, त्याच्या हाडकं त्या वाळूत जाऊन बसतात. मग ती वाळू आपण आणली की तीच वाळू आपल्याला घरायला वापरायची असते. मग कोण कसं जातं माहित नाही, कोणाची हाडं कशी, म्हणून शांती करायची असते. घराचं काम चालू झालं की कारागिरात, आता दीपक महाराजांना चांगला अनुभव आहे त्याचा, काम चालू झालं की इंजिनियर तो सांगतो असं बनवा, तसं बनवा, तसं करा, असं करा. जो गौंडी असतो ना, खिळा ठोकत असताना त्याला कधीतरी जखम होते आणि त्याचं रक्त तिथं पडतं. रक्त पडलं की सज्जन अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. अनेक प्रकारची भूतवळ्या असतात ना, हे माणसाचं रक्त जर पडलं तर असं म्हणतात तिथे वास्तव्य निर्माण होतं त्यांचं, म्हणून शांती करायची असते. अनेक प्रकारचे दोष असतात, म्हणून सज्जन हो त्या सगळ्या दोषातून मुक्तता जर करायची असेल तर एकच नामस्मरण आपल्याला सांगितलं, ते सगळ्यांना आपल्याला करायचंय बरं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सज्जना हो, गोड भगवंताच्या नामचिंतनाने जेवढे काही दोष आहेत ते आपल्याला नाहीसे करायचे बरं. प्रातीत व्हावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेमून लया सम्मोह जो जाहला,
अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांती पदी वैसवी विनंतीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वती पते हर हर महादेव. प्रभूंच्या चरणी एवढंच मागणं मागायचे की या परिवारानं सुंदर अशी वास्तू उभारली आहे, त्या वास्तूमध्ये त्यांना सुख प्रदान कर, त्यांना ऐश्वर प्रदान कर, त्यांना निरोगी आयुष्य या वास्तूमध्ये भेटू दे. एवढंच हनुमंतरायांच्या चरणी, श्रीमंत संत भगवान बाबांच्या चरणी, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. सज्जनाओ, आज हा भाबड परिवार, प्राचार्य डॉक्टर PR भाबड साहेब, प्रोफेसर डॉक्टर पूर्णिमा बोडके भाबड आणि संपूर्ण परिवार असेल, त्यांनी गोड प्रवचनाचं आयोजन केलं. त्यांची वास्तुशांती इथे गोड संपन्न झालेली आहे. त्या निमित्तानं प्रवचनाचं आयोजन केलंय. प्रवचनाला साथ संगत करणारे माझे मित्र परमार्थिक स्नेही आमचे शरद महाराज असतील, अक्षय महाराज गिरे असतील, आमचे दीपक दादा असतील, सचिन दादांचे, प्रवीण दादांची अतिशय गोड साऊंड व्यवस्था. एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजवा बरं. तुम्ही पण आलात, आमचे मार्गदर्शक. ज्या वेळेस मृदंग वाजवायचो, लहानपणापासून ज्यांनी मला बघितलंय, त्यांच्या सहवासात बरेच दिवस माझे गेलेत. आमचे बाबड सरई आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सगळेच मान्यवर असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन जितनी मेहरबानी आपने की उतनी तू मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नाही. आईच्याही चरणी नतमस्तक ठेवून, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक ठेवून प्रवचनाला पूर्ण विराम द्यायचा. सर्वांनी संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जोपर्यंत सूचना भेटत नाही तोपर्यंत कोणी